जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने कार्यरत शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केलेली आहे, टीईटी पास करा अन्यथा नोकरीचा राजीनामा द्या, अशा प्रकारचं जे आहे कडक शब्दांमध्ये जो काही जजमेंट दिलेला आहे, त्या जजमेंट मधून कोणत्या शिक्षकांना सूट देण्यात आलेली आहे, जे विशेष शिक्षक आहेत त्यांना यामधून सूट आहे किंवा त्यांना लागू आहे, मुख्याध्यापक असेल, पर्यवेक्षक असेल, त्यांना हा जो काही जजमेंट आहे तो लागू पडतो किंवा नाही, पदवीधर शिक्षकांना किंवा प्रमोशन करिता या ठिकाणी शिक्षकांना टीईटी ची परीक्षा पास होणं आवश्यक आहे का, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात आरटी ऍक्ट लागू होण्याच्या पूर्वी ऑलरेडी जे शिक्षक सेवेमध्ये आहेत त्यांना देखील टीईटी पास करणं बंधनकारक आहे का, आणि विशेष म्हणजे सर्वात ज्वलंत प्रश्न हा देखील आहे की टीईटीच लागू आहे किंवा सीटेट जरी पास केली तरी देखील ते चालून जाणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण या ठिकाणी जर का टीईटीची परीक्षा पास करू इच्छित असाल, अभ्यास करून मेहनतीच्या बळावर, तुमच्या मेहनतीला जोड म्हणून या ठिकाणी मिशन टीईटी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये टीईटी परीक्षेकरिता आवश्यक असलेला पेपर 1 किंवा पेपर 2 असेल, कोणतीही मेथड असेल, त्याकरिता जेवढे विषय आहेत प्रत्येक विषयाचं डेली लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी होतो आहे। अगदी बेसिक टू ॲडव्हान्स या स्ट्रॅटेजी प्रमाणे जे आहे सर्व विषयांचे डेली लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, त्यातल्या त्यात रेकॉर्डेड फॉर्मॅट मधले लेक्चर्स डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, असं एक कंप्लीट पॅकेज तुमच्याकरिता अवेलेबल आहे। आणि विशेष म्हणजे आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अगदी माफक पद्धतीने या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला एकच काम करायचं, प्ले स्टोअरवर जाऊन मास्टर टीचर नावाचं ऍप डाउनलोड करायचं आणि मिशन टीईटी ऑनलाईन बॅच जॉईन करून घ्यायची आहे। 100% तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये जे आहे टीईटीची परीक्षा पास केल्याशिवाय राहणार नाही, याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो आहोत। त्यामुळे फार जास्त या निर्णयाला घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये। 1 वर्षामध्ये तुम्हाला जे आहे अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध आहे। परीक्षा येत्या डिसेंबर पर्यंत होण्याची अपेक्षा दाट आहे। ती जर का परीक्षा झाली तर आपण सहजपणाने ही परीक्षा पास करून घेऊ शकतो। चला आता आपण जाऊया सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाकडे, कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो जवळपास 110 पेजेसचा देण्यात आलेला आहे। खूप मोठा आहे। आता हा खूप मोठा असण्यामागचं कारण काय आहे तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक रिट पिटिशन नव्हती, या अनेक पिटिशन्स आहेत। ठीक आहे, अनेक सिव्हिल अपील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं, या सगळ्या ज्या काही सिव्हिल अपील होत्या त्यांना एकत्र या ठिकाणी क्लब करून टाकल्या होत्या, आणि क्लब केल्याच्या नंतर मग यांची हिअरिंग झाली। आता तरी देखील जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेजेसवर वेगवेगळे आर्ग्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा रिझल्ट एवढा मोठा असण्यामागचं कारण एक आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या काही आर्ग्युमेंट झालेले आहेत, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असेल, कर्नाटकाचे असेल किंवा इतर ज्या काही गव्हर्नमेंट्स आहेत ज्यांनी की या गोष्टीला डिफेंड केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींचे आर्ग्युमेंट्स देखील या ठिकाणी पुटअप करून दिलेले आहे। त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे तो अतिशय मोठा आपल्याला दिसतो आहे। जजमेंटमध्ये जे आहे पीडीएफ आपल्याला फार मोठी दिसते आहे। 217 नंबरचा जो पॉइंट आहे तोच सर्व गोष्टींची उत्तरं देतो आहे। Insofar as its service teachers recruited prior to enactment of the RT Act and having more than 5 years of retire on superannuation are concerned, they shall be under an obligation to qualify TET within 2 years from date in order to continue in service. या ठिकाणी जे आहे आपल्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर मिळून जातं आपल्याला। या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रायर टू इनॉचमेंट, म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की आरटी ऍक्ट लागू होण्याच्या पूर्वी, प्रायरचा अर्थ होतो या ठिकाणी बिफोर, पूर्वी, आरटी ऍक्ट लागू होण्याच्या पूर्वी जे शिक्षक जॉईन झालेले आहेत म्हणजे इन सर्व्हिस आहेत, त्या शिक्षकांना या ठिकाणी टीईटी लागू आहे, पास करावं लागेल, तेही अगदी या ठिकाणी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये। आता 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कदाचित परीक्षा 2दा होईल, 3दा होईल, 4 वेळेस, 6-6 महिन्याच्या डिफरन्स गॅपनं आपण जर का गृहीत धरलं, 4 वेळेस परीक्षा होऊ शकते। आतापर्यंत कधीही इतक्या कमी वेळेमध्ये इतक्या जास्त वेळेस परीक्षा होत नाही, फार तर 1-1.25 वर्षामध्ये परीक्षा होते। तरी देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपण अपेक्षा व्यक्त करूया किंवा टीईटीची परीक्षा थोडीशी लवकर होईल। यामधून ज्यांना सूट मिळालेली आहे तेच उमेदवार आहेत, उमेदवार म्हणण्यापेक्षा ते शिक्षक म्हणूया आपण, ते शिक्षक आहेत ज्यांची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा या ठिकाणी कमी राहिलेली आहे।
म्हणजे सरळ सरळ आपण असं गृहीत धरूया, ज्या शिक्षकांचं वय या ठिकाणी 52 आहे, 52 वर्षापर्यंत शिक्षकांना टीईटी द्यावी लागेल. ज्यांचं वय या ठिकाणी जे आहे 53 आहे ते या नियमामधून सुटले, त्यांना पास करण्याची आवश्यकता नाही. हे कशासाठी? इन सर्व्हिस राहण्यासाठी. इन सर्व्हिस म्हणजे सेवेमध्ये कायम राहण्याकरिता त्यांना पास करावं लागेल. ज्यांचं 5 वर्ष शिल्लक आहे त्यांना पास करायची गरज नाही. परंतु याच्या उलट जर का आपण या ठिकाणी दुसरा नियम बघितला की त्यांना प्रमोशन जर हवं असेल, मग कोणतंही शिक्षक असू द्या, त्याचं वय कितीही असू द्या, त्यांना जर का या ठिकाणी प्रमोशन हवं असेल तर त्यांना टीईटी या ठिकाणी पास करणं कंपल्सरी आहे, कितीही वय असू द्या. म्हणजे एखादा शिक्षक जर का या ठिकाणी 1 ते 5 वर्गाला आहे आणि त्याला या ठिकाणी 6 ते 8 ला प्रमोशन हवं असेल तर अशा सिच्युएशनला त्यांना टीईटी परीक्षा पास करावी लागेल. हे कंपल्शन आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण थोडंसं डिस्कस या पद्धतीने करू शकतो की सर टीईटी चालेल किंवा सीटीटी चालेल. हे बघा, यामध्ये ना टीईटी असा उल्लेख आहे. फक्त टीईटीच लागेल का? समजा एखादा शिक्षक असं असेल की ज्यानं सीटीटी परीक्षा पास केलेली आहे किंवा तो सीटीटीचा फॉर्म भरतोय, मग ते चालेल का? तर याचं उत्तर आहे येस. टीईटी आणि सीटीटी जी आहे इक्वल मानली जाते. यामध्ये जो टीईटीचा उल्लेख केलेला आहे त्याचा अर्थ असा समजून घ्यायचा, शिक्षक पात्रता परीक्षा. आता सुप्रीम कोर्टाचा जो जजमेंट आहे तो केवळ महाराष्ट्रभरापुरता लागू नाहीये, तो ऑल ओव्हर इंडियाला लागू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या राज्यामधल्या शिक्षकांना हा लागू पडतो, म्हणजे सगळ्याच राज्यामधल्या, त्या राज्याची स्थानिक जी टीईटी असेल त्या टीईटीचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपण जर कन्फ्युजन असाल की सर मी आता सीटीटी पास आहे, मग आता इथं तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये टीईटी असा उल्लेख आहे, मग मी टीईटीची परीक्षा पास करू का? गरज नाही. हा, तुम्ही देऊ शकता. अनुभव म्हणून, इम्प्रूव्हमेंट म्हणून, मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणून तुम्ही एक्झाम देऊ शकता, परंतु ते कंपल्शन नाहीये. दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला पास करून घ्यावं लागेल. पेपर 1 वाल्यांचा तर प्रॉब्लेम नाही. पेपर 2 मध्ये जे आहे तुमचा जो काही विषय आहे पदवीधर शिक्षकांच्या संदर्भामध्ये तुमच्या विषयाप्रमाणे तुम्हाला टीईटीची परीक्षा पास करावी लागेल. हा एक नियम आहे. आता बघा, जर समजा एखादा सोशलचा शिक्षक असेल, सोशल सायन्सवाला, तर त्यांना टीईटीची मेथड सोशलच लागेल. एखादा शिक्षकाचं या ठिकाणी प्रमोशन झालेलं असेल मॅथ सायन्सवर, तर त्यानं टीईटीचा सेकंड पेपर मॅथ सायन्सचीच मेथड घेतलेली असायला पाहिजे. राहतो आहे तिसरा महत्वाचा, तो म्हणजे जर का आपलं लँग्वेज असेल, मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, तर या शिक्षकांना या दोन्हीपैकी कोणती जरी मेथड लावली, सोशल लावा किंवा मॅथ सायन्सची लावा, चालून जाते. त्यांना मेथड या ठिकाणी लागू पडत नाहीये. दोन्हीपैकी कोणतीही मेथड जरी लावली तरी आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. आता राहतो आहे जे विशेष शिक्षक आहेत, विशेष शिक्षक. आता विशेष शिक्षक कोण आहेत? तर बघा, लक्षात घ्या, विशेष शिक्षक आपण या ठिकाणी कला, कार्यानुभव, क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक यांना विशेष शिक्षक असं म्हणत असतो. त्यांना टीईटी लागू आहे का? तर बघा, आरटीचा जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार त्यांना गरज नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2010 ला एनसीटीचा जो काही गॅझेट आलेला आहे त्या गॅझेटमध्ये देखील उल्लेख नाहीये. आणि त्याच्यानंतर जो टीईटीचा नियम आलेला आहे शासन निर्णयामध्ये, त्यामध्ये देखील कला, कार्यानुभव आणि क्रीडा शिक्षकांचा उल्लेख नाही. याचा अर्थ कला, कार्यानुभव, क्रीडा शिक्षक आणि संगीत शिक्षकांना टीईटी लागू पडत नाही. आता राहतो एक प्रश्न, मुख्याध्यापकांना लागू असेल का? तर बघा, जर मुख्याध्यापकाचं पद 1 ते 8वी वर्गाला असेल तर माझं असं वैयक्तिक मत आहे की त्यांना लागू पडू शकतो, त्यांना द्यावं लागेल, कारण 1 ते 8वीच्या सगळ्याच शिक्षकांना ते लागू आहे. याच्या संदर्भामध्ये जोपर्यंत या ठिकाणी गॅझेट येईल राज्य शासनाचं, तोपर्यंत आपण वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला हरकत नाही. आता यामधून ना एक महत्वाचा प्रश्न हा देखील चर्चेला जातो आहे की यार सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, मग तो योग्य आहे का अयोग्य आहे? बघा, जनरली आपण जर का बघितलं, आपण कितीही मोठे तज्ज्ञ असू द्या, आपल्याकडे कितीही जास्त नॉलेज असू द्या, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर भाष्य करणं एवढे आपण मोठे नाहीये. मी तर वैयक्तिकरित्या नाहीये. तरी देखील तुम्हा लोकांच्या जर का काही प्रतिक्रिया असेल त्यार ठीक आहे, असं व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, तर आपल्या प्रतिक्रियांचं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे. परंतु एक गोष्ट आपण नक्की या ठिकाणी सांगू शकतो की जेव्हा जॉईनिंग नंतर बराच कालावधी होऊन जातो, त्या बऱ्याच कालावधीनंतर खऱ्या अर्थानं अशा प्रकारची एखादी परीक्षा पास करणं कुणालाही कठीण जातं, फार कठीण जातं. उदाहरण जर का सांगायचं झालं, उदाहरण समजा आता मी पोलीस आहे, पोलीस होऊन मला 10 वर्ष झाले असेल, 15 वर्ष झाले असेल, माझं PSI पदी प्रमोशन झालेलं असेल. आता PSI पदी प्रमोशन झाल्याच्या नंतर माझ्या सर्व्हिसला 20 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर
जर मला तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची जी परीक्षा असते ज्याच्यामध्ये रनिंग करावी लागते 100 मीटर 200 मीटर, तर त्या स्पीडनं मला जर धावायला लावलं तर कदाचित जे आहे मी तेवढ्या स्पीडनं धावू शकणार नाही. एखादा जर डॉक्टर असेल जो की MBBS होऊन 10 15 20 वर्ष झालेली आहे, त्याची सर्व्हिस झालेली आहे 20 वर्षाची, आणि त्याला आज सांगितलेलं असेल की बाबा तू आता नीटची परीक्षा पास करून दाखव, तू खऱ्याच अर्थानं पास करून दाखवू शकेल का आता? कारण एवढा कालावधी त्याचा लुटून गेलेला आहे. याच्यावरती निश्चितपणाने एक प्रश्नचिन्ह आपल्याला आहे. एखादा कलेक्टर आहे, त्यानं कलेक्टरची सेवा या ठिकाणी आयुष्यभर बजावलेली आहे, त्याचं वय 50 झालेलं आहे, आणि त्या कलेक्टरला आज जर का सांगितलं की बाबा तू या ठिकाणी जे आहे UPSC ची एक्झाम क्रॅक करून दाखव, UPSC ची परीक्षा पास करून दाखव, तो तेवढ्या ताकदीनं पास करून दाखवू शकेल का? याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. मी याला डिफेंडही करत नाही, मी याला विरोधी करत नाहीये, परंतु शिक्षकांच्या ज्या काही सर्वसामान्य भावना आहेत त्या शिक्षकांच्या सर्वसामान्य भावना मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी ठीक आहे, काळानुक्रमाने जो काही अभ्यासक्रम बदललेला आहे, तर त्या बदललेल्या अभ्यासक्रमाबरोबर, बदललेल्या वातावरणाबरोबर, बदललेल्या टेक्नॉलॉजी बरोबर शिक्षकालाही बदलणं आवश्यक आहे. त्यांनाही डे टू डे लाईफमध्ये अपडेट राहणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यांना टीईटीची परीक्षा द्यावी लागत असेल, हा मुद्दा जेन्युइन आहे. परंतु त्याच्या जर का आपण दुसऱ्या अँगलनं विचार केला तर कंटिन्युअसली वर्षभर जे आहे वेगवेगळ्या ड्युरेशन मध्ये शिक्षकांचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आहे. हा थोडासा वादाचा मुद्दा या ठिकाणी ठरू शकतो. तरी देखील जे आहे एक गोष्ट या ठिकाणी शिक्षकांच्या वतीने ऍक्शन घेण्यात आलेली आहे, ती म्हणजे या कोर्टाच्या जजमेंटवरती रिव्ह्यू पिटिशन टाकण्यात आलेली आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आणि या विनंतीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने 16 सप्टेंबर 2025 रोजी जे आहे या संदर्भामध्ये हिअरिंग देखील ठेवलेली आहे. आता जे काही निर्णय येईल ते निर्णय आपण आपल्या परीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणारच आहोत. प्रत्येक शिक्षकाचे नजर लक्ष या निर्णयाकडे लागून राहते आहे गोष्ट. तोपर्यंत आपण जे आहे शांततेचा काळ आहे, शांततेच्या काळामध्ये जे आहे तयारी करायला हरकत नाही. त्याच्यामुळे नियम लागू होईल नाही होईल, पुन्हा रिव्ह्यू होईल नाही होईल, जेही व्हायचं असेल ते होईल, परंतु समजूतदारपणा याच्यामध्येच आहे. आपण आपल्या परीने तयारी करून घ्यायला हरकत नाही. आणि बऱ्याच शिक्षकांना वाटतं की अरे तुम्ही टीईटीचा या ठिकाणी बाऊ कशाला करताय, आम्ही सक्षम आहो ना, आम्ही अशा 56 परीक्षा पास केलेल्या आहे, टीईटी पास करून दाखवू आम्ही, है ना. तर असे शिक्षक आहेत ना की जे त्याला की एक गुड वे मध्ये या ठिकाणी घेत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर का या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल, कारण काय होतं की रुटीन लाईफ मधून आपण थोडंसं या सिलेबस पासून दूर गेलेलो असतो. आपल्या शाळेचा सिलेबस वेगळा, यांचा सिलेबस थोडासा वेगळा भिन्न असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, शिक्षकांसाठी विशेष जी बॅच आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच, या बॅचचा फायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही मास्टर टीचर नावाचं ऍप डाउनलोड करू शकता. तुमच्या जर काही शंका असेल, काही प्रतिक्रिया असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.